नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रिकल्चरिस्ट जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण MSP म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, MSP का महत्त्वाची आहे आणि ती ठरवली कशी जाते आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईस, म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना मिळणारा हमीभाव, म्हणजे सरकारने ठरवलेली किंमत ही त्या पिकांची किंमत किमान किमतीपेक्षा कमी असता कामा नये। यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते। तर मित्रांनो, MSP भारतात 1960च्या हरित क्रांतीनंतर MSPची सुरुवात झाली। अन्नधान्याची टंचाई सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या किमती देऊन उत्पादन वाढवणे हा उद्देश होता। सरकारची भूमिका बाजारपेठेत पिकांच्या किमती कमी झाल्या तरी सरकार शेतकऱ्यांकडून हमीभावाने पीक खरेदी करते। तर मित्रांनो, MSP कशी ठरवली जाते? CACP कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राईस हा आयोग MSP ठरवतो। उत्पादनाचा खर्च, शेतकऱ्यांना अपेक्षित नफा, बाजारातील मागणी पुरवठा, आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती यांचा परिणाम विचार केला जातो। तर मित्रांनो, MSP अंतर्गत येणारी पिके म्हणजेच भारतात 23 प्रमुख पिकांसाठी MSP जाहीर केली जाते। गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, हरभरा, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, ऊस इत्यादी। सध्याच्या वर्षासाठी गहू आणि तांदूळाचा MSP याप्रमाणे आहेत। गहू 2275 क्विंटल, तांदूळ 2183 क्विंटल। तर मित्रांनो, MSPचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो? तर हमीभावामुळे नुकसान होणारी भीती कमी होते, शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळते, अन्नधान्याच्या उत्पन्नाला चालना मिळते, ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारते। तर मित्रांनो, MSPची संबंधित समस्या सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही, कारण फक्त 6% शेतकरी सरकारी खरेदीचा फायदा घेतात। बाजारपेठेवर आधारित किमती अनेकदा MSPपेक्षा कमी असतात। MSP शेतकऱ्यांसाठी कायदेशीर हक्क बनवण्याची मागणी आहे। तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती, महाराष्ट्रात ऊस, सोयाबीन, कापूस ही प्रमुख पिके आहेत ज्यांना MSPचा फायदा होतो। महाराष्ट्रात सरकारची धोरणे, शेतकरी कर्जमाफी योजना, पीक विमा योजना आणि बाजार समिती यांचा MSP संबंध। तर मित्रांनो, शेतकऱ्याच्या मागण्या काय असतात? तर MSPला कायदेशीर दर्जा द्या, बाजारपेठेतील दलाली बंद करून MSP लागू करा। तर मित्रांनो, MSP म्हणजे शेतकऱ्यांसाठी रक्षण कवच आहे, पण यामध्ये अनेक सुधारणा करण्याची गरज आहे। सरकार आणि शेतकरी दोघांनी एकत्र येऊन शेतीसाठी नवे पर्याय शोधले पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।